तर हे सगळे फंक्शन बघितले. त्यामध्ये अजून एक फंक्शन आहे ट्रिम म्हणून. तर नावाच्या अर्थानुसार काय वाटतं ट्रिमचा अर्थ? ट्रिम करते म्हणजे जे कट करते. कट करते किंवा ट्रिम करते. आता कट काय करते तर ते ब्लँक स्पेसेस कट करते. आता जेव्हा आपण एखादा फॉर्म भरायलोय त्यावेळेस आपण नेम आणि सरनेम दिलं, समजा तुम्ही नेम आणि सरनेम टाका, तर कधी कधी असं होतं की युजरकडून डायरेक्ट नाव टाकायच्या ऐवजी सुरुवातीला स्पेस जातं. ठीक आहे. आणि असंच डेटा आता स्टोअर म्हणजे टेबल्समध्ये गेला ना, तिथं नेम कॉलम मध्ये कसा डेटा येणार? सुरुवातीला स्पेस, नंतर नेम आणि नंतर हे बाकीचं. तर डेटा तर बरोबर आहे, पण ह्या स्पेसची काही गरज नाही आपल्याला. त्यामुळे हा बिनाकामाचा डेटाला जेव्हा आपण डेटा मॉडिफाय करणार किंवा जेव्हा डेटा प्रोसेसिंग करणार ह्या टेबलवर, त्यावेळेस या अशा अनवॉन्टेड स्पेसेस काय करणार आपण? काढून टाकणार. त्या काढून टाकण्यासाठी काय वापरणार? हे ट्रिम फंक्शन वापरणार. बाकी जसे फंक्शन वापरत होतो आपण, सिलेक्ट, ट्रिम आणि इथं सिंगल कोटमध्ये व्हॅल्यू देत होतो ना, पास करणार आणि फ्रॉम ड्युएल पण करणार किंवा डायरेक्ट सेमिकोलन केलं तरी चालतं. ठीक आहे. आलं का लक्षात? आता ह्याच्यामध्ये आता एक्झाम्पलमध्ये घेऊ आपण. एक्झाम्पलमध्ये असं स्ट्रिंग आहे सिंगल कोटमध्ये, सुरुवातीला स्पेस आहे आणि नंतर हॅलो आहे, सिंगल कोट क्लोज. तर ह्यामध्ये काय होणार? फक्त स्टार्टिंगला अनवॉन्टेड स्पेस आहे, त्यामुळं जेव्हा आपण ट्रिम वापरणार, इथं आपण ट्रिम वापरणार, त्यावेळेस काय होणार? ही स्पेस कट होणार आणि आपल्याला आउटपुटमध्ये डायरेक्ट हॅलो येणार. जर समोर पण स्पेस असली आणि अगोदर पण स्पेस असली तर दोन्ही स्पेस कट होणार. ठीक आहे. आता ह्या स्पेसला काय म्हणायचं? ह्या ब्लँक स्पेसला नाव आहे, त्याला म्हणायचं लीडिंग स्पेस. लीडिंग म्हणजे काय? जे स्टार्ट करायला किंवा जे लीड करायला. लीड म्हणजे स्टार्टिंग वाला, पहिला स्पेस म्हणजे लीडिंग स्पेस. आणि ह्या शेवटच्या स्पेसला म्हणायचं ट्रेलिंग स्पेस. आणि जे मागून येणार ते वाला ट्रेलिंग स्पेस. तर ह्या दोन्ही स्पेसेस कट करायचं काम कोण करणार? हा ट्रिम करणार. ठीक आहे ना. तर हे फंक्शन आपण आधी परफॉर्म करू, नंतर लिहून घेऊ. त्यामध्ये काय करू आपण? त्या टेबलमध्ये आपण एक व्हॅल्यू ऍड करू ज्याच्यामध्ये स्पेस आहे. म्हणजे आपण इन्सर्ट करणार व्हॅल्यू ऍड करण्यासाठी, इन्सर्ट इन टू टेबल नेम कस्टमर्स किंवा जे काय असेल ते. आणि नंतर काय देणार? आपण व्हॅल्यूज देणार. व्हॅल्यूजमध्ये आपल्याला नेम जे देणार आहेत आपण, तिथं आपण स्पेस, इथं जे आपल्याला नाव द्यायचं ते नाव आणि पुन्हा स्पेस आणि सिंगल कोट क्लोज करणार आणि अशा पद्धतीने नाव इन्सर्ट करणार सुरुवातीला. नंतर ट्रिम फंक्शन वापरणार आणि त्या नेमवर आपण वर्क करणार. त्याला नंतर ट्रिम फंक्शन वापरणार. ठीक आहे ना. आता जर आपल्याला फक्त लीडिंग स्पेस कट करायची तर काय वापरणार आपण? इथे एल ट्रिम वापरणार. आता हे ट्रिम फंक्शनच आहे, फक्त लेफ्ट वाला कट करणार. आणि इथं ट्रेलिंग स्पेस कट करण्यासाठी काय वापरणार? आर ट्रिम म्हणजे राईट वाला ट्रिम. हे राईट वाला कट करणार. हे दोन प्रकार आहेत जर आपल्याला फक्त समोरची किंवा मागची स्पेस काढायची तर. ठीक आहे ना. तर हे फक्त दोन प्रकार आहेत. हे ट्रिमचं लिहून घेऊ आपण. सुरुवातीला सिंटॅक्स लिहिणार, नंतर एक्झाम्पल. इन ऑपरेटर मध्ये काय काय बघितलं होतं आपण? तर सिंटॅक्स बघितलं होतं. इन मध्ये व्हॅल्यू देणार आपण आणि त्या व्हॅल्यूज पैकी जर व्हॅल्यू असतील तर दाखवणार, नाहीतर नाही दाखवणार. जर व्हॅल्यूज खूप जास्त असल्या तर आपण सिलेक्ट स्टेटमेंट पण वापरलं होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हा झाला एक पार्ट. आणि जर आपल्याला दिलेल्या व्हॅल्यूज पैकी नाही पाहिजे तर आपण नॉट कीवर्ड वापरणार आणि मग ज्या व्हॅल्यू नसतील त्यावेळेला सगळ्या येतील इथं. ठीक आहे. सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम वेअर कॉलम नेम इन ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, व्हॅल्यू 3, ब्रॅकेट क्लोज, सेमिकोलॉन.
म्हणजे जर आपण सुरुवातीला जर जास्त कॉलम सिलेक्ट करायचे असले तर आपण मल्टिपल कॉलम नेम लिहिणार, आणि जर सगळे सिलेक्ट करायचे असले स्टार वापरणार. आता इथं आपण डायरेक्ट व्हॅल्यू पास केल्यात, व्हॅल्यू 1 कॉमा व्हॅल्यू 2 कॉमा जे काय व्हॅल्यू होतं डायरेक्ट व्हॅल्यू पास केल्यात. पण जर आपल्याला पूर्ण व्हॅल्यू माहित नसतील किंवा जास्त व्हॅल्यू असतील तर आपण इथं काय वापरू शकतोय, सिलेक्ट स्टेटमेंट, दुसरी क्वेरी वापरू शकतोय छोटीवाली. ठीक आहे. तर त्याचं आता जर आपण फ्रान्स, रशिया आणि USA 3 व्हॅल्यू दिल्या आणि नॉट इन म्हणलं तर काय येणार, हे जे इंडिया आणि जपान आहे हे बाकी सगळे येणार, पण हे 3 येणार नाहीत. ठीक आहे ना. मग आपण डायरेक्ट त्यांना व्हॅल्यू पण देऊ शकतो सिंगल कोटमध्ये किंवा सिलेक्ट स्टेटमेंट तिथं पण वापरतो. आता आपल्याला काय करायचंय, हे अलियासेस बघायचं. अलियासेस म्हणजे काय, दुसरं नाव किंवा बदललेलं नाव. ठीक आहे. तर हे बघणार आहेत आपण. हे झालं काय, तर आपण रन करून बघितलं होतं काय अलियासेस. अलियासेस म्हणजे दुसरं नाव. ठीक आहे. पण त्याला रन करून बघितलं होतं का आपण. आता इथं एक्झाम्पल साठी आपण कॉलम नेम चेंज केले. हे थोडा जास्त गोंधळ झाला का. कॉलम नेम चेंज करताना काय वापरणार, फक्त सिलेक्ट. हा, आता समजा इथं ID आहे, ID काय कॉलम नेम आहे, सिलेक्ट ID. इथं ऍज कीवर्ड वापरणार रोल नंबर, आपण हे बदललं नाव. आणि फ्रॉम टेबल नेम काय आहे ना, स्टुडंट्स किंवा जे काय आपलं म्हणजे टेबलचं आपल्याला चेंज करायचं ते वालं. आता इथं काय झालं, हे ID जे कॉलम नेम ते चेंज होणार आणि रोल नंबर मध्ये त्याला शिफ्ट होणार, रोल नंबर येणार त्याला. पण हा जो बदल आहे ID ला आपण जे रोल नंबर बदलले ते टेबलच्या स्ट्रक्चर मध्ये बदल झालाय का, हा टेम्पररी बदल आहे, म्हणजे तात्पुरता. जोपर्यंत आपला डेटा दाखवण्यासाठी ते फक्त चेंज झालाय, टेम्पररी चेंज आहे. तर ID ला फक्त तोपर्यंतच रोल नंबर म्हणून जोपर्यंत क्वेरी रन झाली तोपर्यंत, नंतर परत ID मध्ये जाणार. आता त्याखाली आपण कॉलम नेम चेंज करण्यासाठी काय वापरणार, हा सेंटेन्स वापरणार. तर इथे लिहिणार आपण ॲज कीवर्ड फॉर कॉलम चेंज, फॉर कॉलम नेम चेंज. किंवा फक्त फॉर कॉलम लिहिलं तरी चालतं, फॉर कॉलम. आणि हे सिंटॅक्स लिहिणार, सिलेक्ट कॉलम नेम ॲज. इथं आपण सुरुवातीला काय देत असतो सिलेक्ट क्वेरीमध्ये, की सिलेक्ट स्टार वापरतोय किंवा आपण कॉलम नेम सगळे द्यायचे असले तर त्यासाठी कॉलम नेम आहे. हे सिलेक्ट क्वेरीचा भाग आहे हा वरचा कॉलम नेम, आणि आपण चेंज फक्त खालच्या टेबल नेमला करायचं. तिथं आपलं दुसरं नाव घेतलं तरी चालतंय. सिलेक्ट आपलं नेम काय कस्टमर मध्ये. आता आपल्याला काय करायचं, आता आपल्याला 2 टेबलवर डेटा हे करायचं. आता आपण टेबल नेम चेंज केला ते कशामुळे केला ते बघायचं आपल्याला. आता इथं काय वापरले, आपल्याला टेबल नेम चेंज केले सगळ्यात सुरुवातीला. कस्टमर हा जो टेबल आहे आपला त्याला नाव दिलं अगोदर C, सोपं पडावं. ठीक आहे. आणि स्टुडंटचं समजा इथं येस, आता इथं ऑर्डर्स केले पण आपण स्टुडंटचं येस करू सुमार. ठीक आहे. आता जेव्हा आपण आपल्याला सांगायचं की ऑर्डर ID, आता त्यांनी ऑर्डर ID घेतले, आपण समजा रोल नंबर घेऊ इथे जे काय असेल ते. आता स्टुडंट मध्ये रोल नंबर नावाचा कॉलम आहे, तर त्याला सांगायचं कसं की रोल नंबर हा स्टुडंट मधला म्हणजे टेबलचं नाव आणि कॉलमचं नाव सांगायला लागेल ना. तर स्टुडंट्स डॉट रोल नंबर करण्यापेक्षा आपण काय वापरणार, फक्त येस. त्यामुळे इथं कसं वापरलंय, इथं O वापरलंय, पण आपण कसं वापरणार, सिलेक्ट येस डॉट रोल नंबर असं वापरणार. म्हणजे तुम्ही येस मध्ये जा म्हणजे काय करणार, स्टुडंट्स मध्ये जा, स्टुडंट टेबल मध्ये, आणि रोल नंबर घ्या कॉलम कॉमा, पुन्हा डेट घेतलंय इथं आपण सिटी घेऊ, येस डॉट सिटी कॉमा. C मध्ये कस्टमर नेम. आता C म्हणजे आपलं पण कस्टमर्सच आहे, त्यामुळे इथं आपण लिहिणार C डॉट कस्टमर नेम. आता 3 कॉलम नेम आपण सिलेक्ट केलेत. सुरुवातीला रोल नंबर, सिटी आणि कस्टमर नेम. पण रोल नंबर आणि सिटी जे आहेत ते स्टुडंट टेबल मध्ये आणि कस्टमर जे आहे ते कस्टमर्स टेबल मध्ये. ठीक आहे ना. आता हे 2 एका टेबलमध्ये, हे दुसऱ्या टेबलमध्ये, हे सिलेक्ट केले फ्रॉम
टेबल नेम आपण जे वापरले ते, पण आता टेबल नेम मध्ये आपण चेंज केलाय, आपण त्याला छोटं नाव दिले. आणि इथं आपण स्टुडंट्स घेतलंय आणि स्टुडंट्सला आपण छोटं नाव काय दिलं, येस. ठीक आहे. आता हे झालं नॉर्मल क्वेरी. आता आपल्याला वापरायची कंडिशन वेअर. आता इथं त्यांनी एक कस्टमर नेम दिले डेमोसाठी. ठीक आहे. आपण इथं दुसरं कंडिशन घेऊ. इथं आपण काय घेतलंय, वेअर सी डॉट कस्टमर नेम. बरं, आपण हे पण सेमच घेऊ, बाकी काय नाही. हे घेण्याच्या ऐवजी फक्त आपलं जे डेटाबेसमध्ये नाव आहे तेवालं घेऊ. इथं जे काय आपलं टेबलमध्ये नाव आहे तेवालं. आणि इथं अँड वापरल्यामुळं काय झालंय, ही पण कंडिशन ट्रू पाहिजे आणि खालची पण कंडिशन ट्रू पाहिजे. आता खालची कंडिशन काय, सी मधला कस्टमर आयडी आणि ओ मधला कस्टमर आयडी सेम पाहिजे. आता आपण इथं काय करू, सी डॉट सिटी इक्वल टू एस डॉट सिटी. दोघांची सिटी सेम पाहिजे, असं करून बघू. जर डेटा आला नाही तर आपण कंडिशन चेंज करू. ठीक आहे. तर हे आपण आधी रन करून बघणार. हे लक्षात आलं का, आपण टेबलचं नाव छोटं केलं ॲज वापरून, दुसरं नेम घेतलं आणि ह्या पण स्टुडंटचं नेम चेंज केलं, छोटं नाव घेतलं आणि त्यामधले कॉलम ऍक्सेस करण्यासाठी काय वापरलं, डॉट वापरलं आहे. म्हणजे ओ टेबल मधला ऑर्डर आयडी, तर आपण म्हणलं एस टेबल मधला रोल नंबर, कॉमा एस टेबल मधला सिटी आणि सी टेबल मधला कस्टमर नेम घ्या. हे सगळं सिलेक्ट करा आणि हे टेबलचे नाव आपण चेंज केलेले आणि कंडिशन दिली वेअर, हे सगळं. आता जर आपण इथं कंडिशन नाही घेतली तर काय होईल, सगळा डेटा शो करेल. म्हणजे जे जे सिलेक्ट झाले ते सगळा डेटा, पण सगळा नाही पाहिजे आपल्याला, फक्त ऑर्डर आयडी इक्वल पाहिजे, म्हणून आपण खाली वेअर वापरलं. पण जरी नाही वापरलं तरी आपलं चालू शकते. ठीक आहे.